नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या जबरदस्त ट्विस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता कामिनीने कमळीला आणि निगीला अन्नपूर्णा निवासमध्ये आणलेला आहे। तर आता अन्नपूर्णा आजी कमळी आणि निगी यांचं औक्षण करते आणि त्या दोघींना मानाने घरात घेते। आजोबा पण तिथेच असतात। त्यावर अन्नपूर्णा आजी बोलते, आजोबाला कळलं की तू येणार आहे, तर सकाळपासून तुझी वाट बघताय। तर कमळी आता आजोबांच्या पाया पडते। तर इकडे ऋषी राधिकाकडे येतो। तो राधिकाला म्हणतो, वहिनी अगं कमळी कधी येणार आहे? राधिका म्हणते, ती संध्याकाळी येणार आहे, पण आज आई घरातच आहे। त्यांची घरात कोणती तरी मीटिंग आहे। आता कमळी कशी काय घरात येईल? ऋषी म्हणतो, हो ना, कमळी घरात आली ना आणि आईला कळलं तर आता काय करायचं? तेवढ्यातच तिथे नयनतारा येते। नयनतारा विचारते, ऋषी राधिका काय बोलताय तुम्ही? कोण येणार आहे? कोणाबद्दल बोलत होता तुम्ही? ऋषी म्हणतो, आई कॉलेजमध्ये एक स्टुडंट आहे, तिला नोट्स हव्यात। आता मी इथे आहे त्यामुळे तिला नोट्स देता येता नाही। तिला म्हटलं होतं की घरी ये, आता बघू कधी येता येतं। नयनतारा म्हणते, ऋषी तू तुझ्या वडिलांसोबत जरा बिझनेसमध्ये लक्ष घाल आणि मीटिंग वगैरे करत जा। आता मी बिझनेस मीटिंगसाठी जाते, तुला वेळ आहे तर आता माझ्यासोबत चल, बघून शिकशील। नयनतारा जाते आणि ऋषी तिच्या मागे मागे जातो। तर इकडे अनिका खूप चिडलेली असते। अनिका आता आत जाते आणि रॉकेलची कॅन उचलून बाहेर आणते। ती आपल्या गाडीवर रॉकेल टाकते आणि ती गाडी पेटवून देते। कामिनी रागिनी तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण अनिका काही थांबत नाही। ती गाडी पेटवते आणि त्या पेटत्या गाडीला बघत असते। राजन तिथे येतो। राजन म्हणतो, हे काय चाललंय अनिका? अगं तू गाडी पेटवलीस, तू वेडी झाली का गं? अनिका म्हणते, याच गाडीत बसून ती गावछाप कमळी आली होती ना, या गाडीकडे बघून मला आठवण राहील की त्या कमळीने मला हरवलं। मी ही अनिका त्या कमळीकडून हरले, त्या गावछापकडून हरले, तर त्यामुळे आज मी प्रॉमिस करते, पुन्हा जर त्या गावछाप कमळीने मला चॅलेंज केलं तर तिचे मी हेच हाल करेल जे मी या गाडीचे केले। तर राजन अनिकाचा हात धरतो आणि तिला रागारागातच आतमध्ये घेऊन जातो। राजन अनिकाला म्हणतो, अनिका हे सगळं काय होतं? अगं कार जळलीस तू? कार? तुला काहीच विचार करता येत नाही का गं? कोणाला काही झालं असतं तर? तुला काही झालं असतं तर? सिच्युएशन हाताबाहेर गेली असती तर काय झालं असतं? काय केलं असतं आपण सर्वांनी? आई अगदी बरोबर बोलते, पैसा आणि एखाद्याबद्दलची ईर्ष्या तुझ्या डोक्यात गेली आहे फार। अनिका अगं आमच्या डोळ्यासमोर तू हे करतेस, आमच्या पाठीमागे तू अजून काय काय करत असशील? असं वाटतं ना की एक कानाखाली तुझ्या मारावी। राजन अनिकावरती आता हात उचलतो आणि तेवढ्यातच तिथे कामिनी येते आणि रागिनीसुद्धा। कामिनी राजनला म्हणते, राजन थांब, हात उचलू नकोस। राजन तिथेच थांबतो। कामिनी म्हणते, राजन आज अनिकाच्या मनातला राग सगळा बाहेर आलाय, कारण आतापर्यंत ती फक्त सहन करत होती। तू तिचा बाप आहेस ना, तर तिला समजवण्याऐवजी तू तिच्यावरची हात उचलतोस। कामिनी रागिनी अनिकाला म्हणता, अनिका चल तू। तर आता जात असते। राजन तिला थांबवते। राजन म्हणतो, रागिनी बघतेस ना तू, हे सगळं तुमच्या फालतूच्या कारणामुळे होत आहे। अनिकाच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टींना तुम्ही पाठीशी घालते, तुझी आई पाठीशी घालते, म्हणून ही एवढी बिघडलेली आहे, म्हणून हे सगळं होत चाललंय। आता एक काम कर, अजून बिघडवा तिला। रागिनी तुला कळतंय का, आपण तिचे पालक आहोत, तिला चांगलं वाढवायचं आहे, चांगले संस्कार देण्याची जबाबदारी तुझी आहे। आणि तू काय करतेस ग? तुझी आई काय करतेस ग? तिला नुसतं उलटं पुलटं शिकून ठेवतेस। अनिका चुकीच्या गोष्टी करते, तुझी आई पाठीशी घालत राहते आणि अनिकाला अजून डोक्यावरती चढवून ठेवेल तुझी आई। रागिनी अजूनही वेळ गेलेली नाही आहे, तू सुद्धा आणि तुझ्या लेकीला सुद्धा सुधार। जर अनिका आता सुधारली नाही तर एक दिवस असा येईल की अनिका या घरात लस पेटवून देईल, या घराची राख करेल। ती रागिनी काहीच बोलत नाही। राजन तिथून निघून जातो। तर थोड्या वेळाने कमळी आजोबांचे पाय दाबत असते। कमळी आजोबांचे पाय बघते आणि म्हणते, आजोबा तुमच्या पायाचं एक बोट मोठं आहे। अहो माझं पण तसंच आहे। मला तर वाटतं ना आपल्या दोघांचं काहीतरी नातं नक्कीच असेल। सदानंदला आठवतं की अन्नपूर्णाने सांगितलं होतं की कमळीच्या हातावर म्हणजेच नातीच्या हातावर एक तीळ आहे। तो खुश होऊन कमळीकडे बघतो। तेवढ्यात एक नोकर नाश्ता घेऊन येतो। दोघेही आजोबा आणि कमळी नाश्ता करतात, गप्पा मारत असतात। हे सगळं अनिका रागिनी बघतात। अनिका म्हणते, वाह, म्हणजे आता आपल्या घरातले नोकरसुद्धा हिला दीदी आणि मॅडम बोलणार?
रागिनी म्हणते अनिका सोड जाऊ दे चल आतमध्ये. तर इकडे कमळी इथे नाश्ता आलेला असते तो खात असते. ती म्हणते आजोबा आजी छान बोलल्या पण स्वयंपाकात थोडी मागे राहिली ना. अन्नपूर्णा तिथे येते. ती कमळीचा कान धरते. ती कमळीला म्हणते काय म्हणालीस तू, तुला दाखवू माझ्या हातची चव. कमळी म्हणते आजी मी तर मस्करी करत होते. हो ना आजोबा. सदानंद हसतो. कमळी म्हणते अन्नपूर्णा आजी तुमचं नावच आहे साक्षात अन्नपूर्णा देवी आहात तुम्ही. देवी अन्नपूर्णा म्हणजे बरं बाई. हे बघ आता तुम्ही दोघे इथे आलात ना, मी मंदिरात जाते आणि तुमच्या नावाने पूजा करते. तुम्ही दोघी जेवूनच जायचे. कमळी म्हणते ठीक आहे आजी तुम्ही या पूजा करून मंदिरामधून. आणि अन्नपूर्णा मंदिरात निघून जाते. तेवढ्यातच तिथे ड्रायव्हर येतो. ड्रायव्हर कमळीला म्हणतो कमळी मॅडम तुमची सायकल आली आहे, मी पार्किंगमध्ये लावून ठेवली आहे. कमळी म्हणते चालेल थँक्यू दादा. कमळी सदानंदला म्हणते आजोबा आता मी निघते, उशीर होते. उद्या मी जरा लवकर ये म्हणजे जरा जास्त वेळ बसता येईल. आज मला कॉलेजमध्ये जायचं लवकर, लॅब एक्झाम आहे ना म्हणून जायचं. कमळी आणि निगी तिथून निघतात. अनिका बघते आणि स्माईल करते. तर इकडे गावछाप कमळीची आई सरू शेतामध्ये काम करत असते. शेजारच्या काकूंना ऊन लागत असतं. त्यांनी एक मोठं व्रत धरलेलं असतं, एक उपवास धरलेला असतो. त्या म्हणत असतात बरं आहे बाबा तुझं एक चांगलं आहे ग सरू, तुला उपवास करायची गरज पडत नाही. सरू उभी राहते आणि विचार करते. सरूला आठवतं की आपला नवरा इथे नाही आहे म्हणून लोक आपल्याला असे टोमणे मारून बोलतात. सरूला वाईट वाटत असतं. त्या शेजारच्या काकू म्हणतात अगं सरू माफ कर मला, तुला दुखवायचं हे तू माझा नव्हता तर तू काय चुकीचं बोलली नाही आहेस गं. मी दरवर्षीप्रमाणे यावर्षी उपवास धरलेला आहे आणि तोही निर्जळ उपवास करेल. या दरवर्षी मी काही खाणार पिणार नाही. काकू विचारतात काय तू उपवास धरला आहे. अगं सरू किती प्रेम करतेस तू तुझ्या नवऱ्यावर. अगं नवरे जवळ असले ना की बायका उपवास करतात, पण तू नवरा लांब आहे तरीसुद्धा उपवास करतं. तुझ्या नवऱ्याने तुला सोडलं पण तुझ्या नवऱ्यासाठी उपवास करणं नाही सोडलं. अगं कुठल्या मातीची बनली आहेस गं तू. तुझ्यासारखी पतिव्रता बायको ज्याला कुणाला मिळेल ना तो खरंच सुख आणि समृद्धी असेल त्याच्याकडे. खरंच तुझा नवरा भाग्यशाली आहे हां बरं का सरू. सरू म्हणते चला चला आपल्याला खूप काम आहे ना. त्या काकू आणि सरू काम करत असतात. तर राजन गावाला आलेला असतो. तो गावची जमीन बघतो. राजन तिथे उभा असतो आणि सरूची नजर समोरासमोर जाते. सरू बघते की राजन इथे आहे. राजनला बघून सरूला खूप छान वाटतं. सरू म्हणते आज मी यांच्यासाठी उपवास धरला आहे आणि देवा तू तर याचं साक्षात दर्शन मला दिलं. खरं तर नशिबानच मी आहे, नशीबवान तर मीच आहे. सरू राजनकडे टकलावून बघत असते आणि राजन मागे वळतो. सरू आपलं तोंड झाकते आणि लगेच मागे वळते. राजन त्या बाईकडे टकलावून बघत असतो. त्याला वाटतं त्या बाईचं आणि आपलं काहीतरी कनेक्शन आहे. त्याला मनापासून ते कनेक्शन जाणवत असतं. पण सरू मागे वळून सुद्धा बघत नाही. त्यामुळे तो पुन्हा आपल्या कामाला लागतो. राजन कामात बिझी असताना सरू मागे वळते आणि लांबूनच राजनला बघते, त्याच्या पाया पडते. तर इकडे कमळी आणि निगी निघालेले असतात. ते आपल्या सायकल बघतात. कमळी म्हणते अगं निगी आपली सायकल तर हॉस्टेलमध्ये एकदम चांगली होती आणि आता दोन्ही टायर पंक्चर झाले, हे असं कसं झालं. निगी म्हणते मला वाटतं ना कुणीतरी हे मुद्दाम केलं आहे. कमळी विचारते कोण हे करेल. तेवढ्यात तिथे अनिका कार घेऊन येते. अनिका कमळीला म्हणते गावछाप आज कॉलेजमध्ये टेस्ट आहे माहीत आहे ना, मग उशिरा येऊ नको, वेळेवरती पोचा. अनिका तिथून निघून जाते. निगी म्हणते कमळी आता आपण वेळेवर कसं पोचायचं, आज तर आपली टेस्ट आहे, आपल्याला वेळेवर पोचता येणार नाही तर आपल्याला टेस्टला सुद्धा बसता येणार नाही, काय करायचं आता. कमळी म्हणते निगी आता आपल्याकडे फक्त एकच उपाय आहे, आता आपल्याला धावत कॉलेजला जावं लागणार आहे, त्यामुळे आपल्याकडे हाच एक पर्याय आहे. आता धावत पळत तिकडे निगी आणि कमळी सायकल घेऊन निघालेला असतात. तर आता माझ्यासोबत त्या दोघी निघणार असतात आणि तेवढ्यात तिथे ऋषी येतो. ऋषी कार घेऊन येतो. तो कारमधून खाली उतरतो आणि कमळी निगीला विचारतो कमळी निगी तुम्ही ते काय करताय दोघी. कमळी म्हणते सर आमच्या सायकलच्या दोन्ही टायरची हवा गेलेली आहे आणि पंक्चर झालेली आहे हवा, म्हणून आम्ही धावत पळत कॉलेजमध्ये चाललो. तेव्हा ऋषी म्हणतो बिझनेस मीटिंगसाठी मी सुद्धा चाललेलो आहे, तुम्ही बसा चला मी तुम्हाला सोडतो आणि सायकलची अजिबात काळजी करू नका, सायकल इथे राहू द्या, तुम्ही चला माझ्यासोबत. कमळी निगी कारमध्ये बसतात आणि ऋषी त्यांना कॉलेजमध्ये घेऊन जाते. तर आता कारमध्ये असते ती आपल्या मित्राला फोन लावते. मित्राला म्हणते आता ती कमळी ती गावछाप एक्झामसाठी आज येऊ शकणार नाही. अनिकाचा मित्र मोठमोठ्याने
शंभूला ऐकू जाईल अशा आवाजात बोलतो. अनिकाचा मित्र म्हणतो, अरे बापरे, शंभूने बिचाऱ्यांनी किती मेहनतीने त्या दोघींना शिकवलं होतं. आता काय होणार, बिचारीची टेस्टच होऊ शकणार नाही. किती वाईट झालं बरं. तर शेजारच्या कारमध्ये, ऋषीच्या कारमध्ये कमळी असते आणि कमळी अनिकाला डाऊट दाखवते. ऋषीचा कार पुढे जाते. अनिका अजूनच भडकते. अनिका म्हणते, काय हे सगळं. अनिकाचा राग आता अनावर होतो. तर इकडे अन्नपूर्णा घरी पोहोचते आणि गुरुजी आलेले असतात. अन्नपूर्णा गुरुजींना म्हणते, तुम्ही इथे आलात, खरंच खूप आभार आहेत तुमचे. तुमची यात्रा कशी होती गुरुजी? म्हणतात, आमची यात्रा अगदी चांगली होती, पण आमची यात्रा आणि मी अपूर्ण ठेवली आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी इथे आलो आहे. ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि खूप गंभीर आहे. कामिनी आणि रागिनी ते सगळं बघत असतात आणि ऐकत असतात. गुरुजींचं बोलणं ऐकून अन्नपूर्णाला एकदम टेन्शन येतं की गुरुजी आता असं बरं का बोलत असतील. तर कमळी आणि निगी यांना कॉलेजमध्ये सोडतो ऋषी आणि त्या दोघींना म्हणतो, अजिबात टेन्शन घेऊ नका, घाबरू नका, एकदम छान एक्झाम द्या. आणि एका रागाने ऋषीकडे बघत असतो, म्हणजे अनिका रागाने ऋषीकडे बघत असते. ऋषी अनिकाला रागाने बघतो आणि तिथून निघून जातो. अनिका आपल्या मित्राला म्हणते, या गावछाप कमळीला धडा शिकवलाच पाहिजे. अनिकाचा मित्र म्हणतो, हो तसंच केलं पाहिजे. तर इकडे निगी कमळी एक्झामसाठी आलेल्या असतात. निगी म्हणते, कमळी हे तेच केमिकल आहे ना, शंभूने आपल्याला शिकवलं होतं, याच्यामध्ये पाणी पडलं तर एकदम धमाका होतो. आता बघ मी अनिकाला धडा शिकवते. कमळी म्हणते, निगी चांगली आयडिया आहे, पण अगं तू हे जे काही करशील ना तेव्हा लगेच आपल्याला सामान बांधून आपल्या गावाला जावं लागेल आणि त्यानंतर कुठल्याही कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळणार नाही. निगी वेडी झाली आहे का? त्या अनिकासारखं वागून आपल्याला काय अनिका बनायचं का? नाही ना, तू गुपचूप आपलं काम कर. तर इकडे अन्नपूर्णा गुरुजींनी म्हणजे अन्नपूर्णाने गुरुजींना विचारलं की गुरुजी काय झालं? गुरुजी म्हणतात, मी इथे तुमच्या मोठ्या नातीबद्दल सांगायला आलो आहे. अन्नपूर्णा म्हणते, सांगा काय झालं आहे? गुरुजी म्हणतात, तुमच्या मोठ्या नातीवरती मोठं संकट येणार आहे. गुरुजीचं बोलणं ऐकून कामिनी रागिनी यांना खूप आनंद होतो. तर इकडे कमळी निगी एक्सपेरिमेंट करत असतात आणि तिथे अनिकाचा मित्र पाणी आणून ठेवतो. इथे अन्नपूर्णा म्हणते, गुरुजी काय बोलताय तुम्ही? अहो कितीतरी वर्षापासून मला ही आस लागलेली आहे की माझी नात मला भेटेल आणि तुम्ही मला म्हणताय की तिच्यावर संकट येणार आहे. गुरुजी आमची मदत करा, माझ्या नातीला वाचवा, काहीही करा, पूजा अर्चना करा, काही पण माझ्या नातीला वाचवा. मी तिच्यासाठी काय करू शकते तेवढे सांगा. गुरुजी म्हणतात, तेच सांगायला मी आलो आहे. रक्षा स्तोत्र जप करायचा तुम्हाला. तुम्ही आतापासून रक्षा स्तोत्राचा जप करा. तुम्ही तसं केलं तर तुमच्या मोठ्या नातीची रक्षा कवच तुम्हाला मिळेल. तर आता गुरुजी म्हणतात अन्नपूर्णाला, मी सुद्धा मंदिरात जाऊन तुमच्या मोठ्या नातीसाठी पूजा करतो आणि आपल्या दोघांच्या पूजेमुळे जे तुमच्या मोठ्या नातीवरती संकट आलेलं आहे ना ते नक्की दूर होणार. तर अन्नपूर्णा आजी गुरुजींना बोलते, ठीक आहे गुरुजी, मी तुम्ही सांगितलं ना तसं नक्की करेल आणि माझ्या मोठ्या नातीसाठी रक्षा कवच या स्तोत्राचं नक्की पठण करणार. गुरुजी तुम्हीसुद्धा मंदिरात जाऊन माझ्या नातीसाठी देवाला प्रार्थना करा, असं अन्नपूर्णा आता गुरुजींना बोलते. तर प्रेक्षकांनो, आता इकडे सुद्धा लॅबमध्ये अनिकाने खूप मोठं कटकारस्थान करणार आहे कमळीविषयी आणि आता कमळीच्या जीवाला काय धोका होणार आहे हे सुद्धा पाहणं रंजक आहे. हे आपण उद्याच्या एपिसोडमध्ये पाहू. त्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.